अण्णा तुम्हाला मुलगी आवडली आहे तेव्हा आता सगळंच जमलंय असं म्हणायला हरकत नाही। तेव्हा आता माधव नायकाचं लग्न उज्ज्वला तायडेशी जमलं असं म्हणायला हरकत नाही। नाही साहेब, बोला। जरा बोलूचा। चला जरा चहा पाण्याचं बघा। चला बोला, काय झालं? साहेब, स्थळ तुम्ही हडल्यात निर चांगला रस्त्याला नायकांबद्दल ऐकाने खूप असं आहे। मोठा घर असा पोरा काहीच कमी पडायचा नाही, पण जरा काय बोलायचं ते स्पष्ट बोला। आमका वाटलं आज फक्त बघण्याचाच कार्यक्रम असतो। मग नाही कार्यक्रम बरो झालो, त्याच्यात प्रश्न कार्यक्रम मस्त झालो, त्यांना आमचा पोरग्याही पसंत पडला, ताय भरा झाला, पण जरा भीती वाटतात। कसली भीती? बघा आजच बघण्याचा कार्यक्रम झालो, लगेच लगीन नाही ठरला, सगळं कसं घायत झाल्यासारखं वाटतं ना। पोरग्यात काही कमी नाही आम्हा। हो काय बोलताय काय तुम्ही? मुलगा चांगला आहे, शिकला सवरलेला, शिवाय घरात थोरलाय, मुलीला मान मिळणार, लाड होतील तिचे। आता राहिला प्रश्न घाईचा। अहो ते अण्णा नाही काय, त्यांच्या मागं अनेक व्याप आहेत। त्यातनं तुम्हाला वाटत असेल तर मी अण्णांशी बोलतो, पण होणार काय? अण्णा नाराज होणार आणि चांगलं घर चांगलं स्थळ हातातनं जाणार। नाही नाही नाही, मला तसं म्हणायचं नाही होता। मनात विचार येलो म्हणून बोला ना, काही एकुलता एक चेडू आहा ना, काळजी वाटतं। बिनधास्त चला। नेने काय झालं? काय नाही अण्णा, ते विचारत होते लग्न इतक्या गडबडीत ठरलंय तेव्हा तयारीला वेळ नाही मिळणार। पण मी त्यांना सांगितलं अण्णा नायकाच्या घरात मुलगी जाणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही, सगळे बघत राहतील असं लग्न लावून देतील अण्णा नाईक। सगळा आमच्याकडून बघितला जाईल। बोलवा, तुमची माणसं किती बोलवूची असेल तेवढी, कोणा काय कमी पडूक देवचोय नाही। होय, तुम्ही काय काळजी करू नको। अण्णा तुमच्या मर्जीबाहेर माधव नाही आणि यांच्या मर्जीबाहेर यांची मुलगी नाही, पण संसार दोघांना करायचा ना, तेव्हा आता लग्न जमल्यासारखंच आहे। तर या दोघांना थोडासा एकांत मिळाला असतं तर जरा बरं झालं असतं। होय, जाऊ दे दोघांका। लक्ष्मीची पावला आहात। बहिणी, देवाच्या देन तुमका काय कमी नाही, पण ही पोरगी घरात इली का भरभराट जातली बघा। खरं सांगू, तुम्ही माका पसंत नाही केलात ना, तरी पण मी तुमका पसंत केलं। पण आता तुम्ही माका पसंत केलात म्हणजे प्रश्नच मिटलो ना। त्याच्यात काय होताला, आपलं लगीन पण लवकरच होताला। एक सांगू नको, तुम्ही हसतालात, पण मी नाही सांगितलं तर तुमका कळताला कसा ना। माका ना तुमच्यासारखंच गोय होतो, गोरोपान, उंच आणि असंच चष्मा घालणार। तुम्ही प्रोफेसर होतालात ना, मी पण शिक्षिका। ह्या का तुम्ही तर काय बोलणारच नाही, अगदी तुमची हाऊस नाही नाही, सासूबाई म्हणत होते ना तसेच असतात तुम्ही, लय लाजतात। माका तर लय लाजा घेणारच ना। आयन माका सांगितलेला मान खाली घालून राहायचा, पण मान दुखली हो आता। आणखीन एक सांगू, सांगते, माका ना माझं मनातलं नाही बोललंय ना तर उंबळ सुटता।
माका ना घरातली सगळी कामं करूक आवडतात. माका ना संसार करूचा, सगळ्यांची सेवा करूची या, आणि आपल्या या का तुम्ही तर काय बोलणारच ना. वहिनी अगदी लक्ष्मी नारायणासारखं जोडो असा. पत्रिकात सांगता ही पोरगी घरात येली का माधवाची प्रगती जातली. हो दे. आणि माधव पण ते का काय कमी पडाक देवचो नाही. अगदी काळजी घेत मुलीची. आणि आमच्यासाठी तर ती सून नाही लेक आहे आमची. काय हो होय तर हो का काय हो करंडो आणलेला हा ना तो देवापोरी. कारण छान आहे, पण मी एवढ्यावरच शांत बसणार नाही. तुम्ही तर यायला हवं होतं. अण्णा बघा नेने आमची मंडळी काय सांगतात. करून नो देऊ. अरे काय यांची मुलगी आमची आता सून होणार असा, आमच्या घरात येणार हा करून नो काय सोन्यान मडवीन ते का पिवळा पडाता. दत्ता हा? माधवाक बोलव. होय. माधवा अण्णांनी बोलवला. अण्णा येतो. नेने माका वाटतं सगळं कार्यक्रम झालेला असा. होय अण्णा. यांका तयारीक लागूक सांग. रघु पौर्णिमेच्या आतलो मुहूर्त काढ. अख्ख्या तालुक्यात कोणाचा लगीन झालेला नसात असा लगीन होईल. चला येतो. या आणि भाऊजींनी अगदी सोन्यासारखाच तर आणलेलं. काय रे पोरगे आवडला नाही का तुका? अरे मागे मागे तिथे नव्हतं परत भेटून जाऊचा काय? काय हो काय झाला? दत्ता घराकडे जाताना पेढे घे. सगळ्या गावात पेढे वाट. सगळ्यांचा तोंड गोड करून सांग अण्णा नायकाच्या थोरल्या झेलाचा लगीन हा. काय होय. तुम्ही पुढे घराकडे निघा. आणि तुम्ही मागणं येता काम असा. पण घराकडे गेला असतात तर देवापुढे पेढे ठेवूक झाले असते. दुसरा कोणा ठेवल्या घेत नाही. तसा नाही हो. निघा. आला. तुम्ही याल असं वाटलं नव्हतं मला. रागवले होते ना मी. बरं तुमचा हा रुबाब आहे ना तो तिथे या माझ्या समोर नाही. कुमू तुम्ही खरंच आज यायला जमेल असं वाटतच नव्हतं. पण मग तू वाट बघत असशील, सुषमा आठवण काढेल म्हणून मग काम आटपून लवकरच निघाल. तुला एक सांगू, तुला असं रुसलेलं पाहिलं ना की खूप छान वाटत. खूप काळजी करतेस ना माझी. हो ना, मी तुमचीच वाट बघत होते आणि तुम्ही आलात. मी काय म्हणते, तुम्ही हातपाय धुवून घ्या ना. मी चहा टाकते. हा
अण्णानू अण्णानू खैसर आणखी खैसर जाणार चोंट्या. आज नाही गेलास तर चलूचा नाही. काय झालं? रागावली हर्षवर्ता? अहो त्यांचा राग तर तुम्ही करोंडो पाटीलवर निवडलो. मग हे काय झालं? तुमचं करोंडो देऊन मी तुमची वाट बघत बाहेर बसलो होतं. तर तुमच्या आधी करंड्या मागोमाग सौभाग्य येईल ना. म्हणजे? पाटणकर येलो. आता आता जाऊन काय उपयोग? माधवा, ठेव तुझ्या हातान पेढो ठेव देवापुढे. माधवा, अरे कसला विचार करतस? नाही नाही कळला माका. अरे लगीन ठरल्यावर असा होता काय. ठेव पेढो ठेव. आणि हात जोडून काय सांगूचा तर सांगून टाक. हा, हात जोड. कसा सांगू या सगळ्यांका माका ह्या लगीन करूचा नाय हा. झिलाचा लगीन कार्य काढलेला कसलोही अडसर न येता व्यवस्थित पार पडान दे. अण्णांचं सगळं ऐकतील पण ह्यो माझ्या आयुष्याचो प्रश्न असा. दोघांका आयुष्यभर सुखान ठेव. तू तरी उभो राह माझ्या मागे. त्यांच्या मागे उभो राहू आणि घरातला लगीन कार्य आनंदान पार पडू दे. चल आता नानांच्या पाया पड. हा चल. ये आता माझा दादाचा लगीन, माझा दादाचा लगीन. आता माझा दादाच्या लग्नात बघ मी काय काय करतोय. नवीन नवीन कपडे घेतलोय, वरातीत नाचतलोय, वहिनी इली की वहिनीक जोग वाढूक सांगतलोय आणि फिराक पण जातलंय तिच्या वांगडा. हो मग ती का ना डोक्यावर घेऊन नाचवा. मग नाचाकच वया घरात थोरली सूर येणारा काय नाना. काय रे काय झालं हसू? काय नाही घरात नवीन सून येणार ना मनान सगळ्यांका आनंद झाला. काय छाया? होय तर नवरदेव बघलाच नाही किती आनंदात असा तो. काय गो इंदू, सुनबाई कशी हा आमची? नाना अहो आपलीच नजर लागा तशी हा. अगदी माधवाक शोभा तशी. सध्या शिकता अगदी आवशी बापाचे संस्कार शेडवावर दिसतात. काय माधवा? अभिरामा घे सगळ्यांका पेढे वाट. पहिलं मी खातो. हा तू खा. घे माझा दादा, घ्या नाना, घे दत्ता आजा. ताई अगो छाया घे घे. भाऊजा येणारा घरात आणखी एक हक्काचा माणूस येत तुझ्या. म्हणजे कसा आधी सगळी कामं आमच्यावर ढकलत होतस आता त्याच्यावर ढकलशील ना. हा मग तिका काय मखरात बसवून हाडतास? हा दी आणखीन एक पेढो दी. माझ्या थोरल्या भावाचा लगीन हा. माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाक होतो काय? हा नाना बघा कसं लाजता. छाया काय करतोस? तोंड गोड करते तुझा. मेरा थोबाड बघ तुझा कसा आरशात बघण्यासारख्या झालेला. काय सांगान गेलेलंस माका जाताना? हा गो माका ह्या लगीन करूचा नाय हा गो म्हणलेलंस ना. होय मग असं कसं लगीन जमावून इलस? मी तर मी भी आलस ना अण्णांका. मी काय माधवा तू लहानपणी पण बुळो होतस आणि आता पण बुळोच रवलस. हो हो आजपर्यंत सगळ्यांचं ऐकत इलस. अण्णांनी तुका मारल्यानी तू मार खाल्लस. हो हो मग आता ते ठरवतीत त्या पोरी वांगडा लगीन पण कर. हो हो नाही 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 काय नाही. हा म्हण हो 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 नाही. अरे तुझ्या पुढे काय इलाज असा काय? हा अण्णांनी बंदूक लावल्यानी झाला. तू ताच करतल
जा अण्णा म्हणतले. नाही साहेब माका खरंच या लगीन करूच नाही. नाही अरे पण आता ह्या सगळा बोलान काय उपयोग असा काय? का? मी काय म्हणतो, तुझ्या पोरी वांगडा प्रेम करतोस, आपण तेका पण पत्रिका देऊया. साहेब काय बोलतोस तू तेका सांगून टाक, गो आपल्यामध्ये आतापर्यंत जा होत हा सगळा इसरान जा आणि माझ्या लग्नाक ये. अगं मग येता तुझ्या लग्नाक येत तुझ्या डोकीवरच्या राक्षता टाकेन. जाऊन देत. मी काय म्हणतो, एवढं सगळं करू येळ कोणा कसा? आपण त्याच्यापेक्षा ते का तुझी करवलीच बनवून टाकूया. गो तुझ्या जिभेत काय हाड नाही असा, पण सांगतोय माका दुसरीच भीती वाटता. काय ती? समज तू ते का नाही म्हणलंस आणि त्यांनी हातीर ब्लेड बीड मारल्यानंतर? अगो काय बोलतो, चल मगे तू मांडवात नाय, मगे पोलीस स्टेशनात जातलो. तुझ्या गळ्यात फुलांचो हार नाय, फाशी पडतली. अगो काय माधवा, तू किती भोगूक लागता रे या घरात. कोणीच कसं तुझा विचार करणार नाही. जाऊ दे गो, तू माका वाईट समजत असशील. नाही मी असाय वाईट हायच थोडी, पण पण तुझे जे हाल होत, जे पुढे जाऊन होतले ते माका बघवत नाही रे, बघवत नाही म्हणून बोलतोय मी या सगळा. आतापर्यंत तुझ्या वाट्याचा खाय दिलंय मी, ठीक. आता तुझ्या लग्नाचं ह्यो पेडो मी तुका खाऊ घालते. घे खा. माका या लगीन करूचा ना. काय घेणार ना? आहे काय रे, काय व्हाय तुका? माका ह्या लगीन करूचा नाही. हा माधवा, दत्ता रे, दत्ता काय झालंय? अरे या बघ काय सांगता. काय? हो माका ह्या लगीन करूचा नाही. हा अरे काय कमी हा त्याच्यात? त्याच्यात काही कमी नाही. हा मग असा किती बोलतोस तू? नाना तुम्ही तरी सांगा का हो? माधवा अरे असा करू नको रे, पोरांकडच्या काय वाटा. अरे हात जोडतोय मी तुझ्या. अरे असा काय निर्णय घेऊ नको. हेंका कळला तर काय होईत माहित ना तुका. माझा जीव घेतील ते, घेऊन दे. असं बोला नको रे. तुका काय झाला तर मी कसा जिवंत राहतले. आहे आजपर्यंत माका मारत इले, आता एकदाच काय तो जीव घेऊन दे. पण माझो निर्णय झालेलो असा, बस आतापर्यंत सगळं ऐकत इलंय. मग माझो ह्यो निर्णय माका घेऊन देवा. त्या पोरग्याचा आयुष्य माका उद्ध्वस्त करूचा नाही. हा माका या लगीन करूचा नाही. हा बस. माधवा काय झालं? काय झालं? अण्णा काय नाही, काय नाही झाला. म्हणजे तुम्ही सांगशाल तसाच व्हायत. मी समजवते माधवा. काय म्हणता तो? ते का ह्या लगीन करूचा नाही. हा माधवा, अण्णा माका ह्या लगीन एवढ्यात करूचा नाही. हा
हरकत नाही. अशा वेळेला काय करायचं आता माहित हा. त्यांच्यात तयार राहू.